त्यामध्ये शेलार साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. बरोबर. आणि संपूर्ण म्हणजे संपूर्ण जे आता गव्हर्नमेंट आता आहे त्यांनी सुद्धा खूप सपोर्ट केला. ही जी मूर्ती आहे 12 फुटाची आहे आणि ही मॉरिशसला जाणार आहे बाय प्लेन. तर आता तिचं काम पूर्ण झालेलं नाही, काम लवकरात लवकर होईल पूर्ण. माती काम करताना खूप मजा येते. माती काम खूप मजा येते, आनंद मिळतो. पैशापेक्षा आनंद महत्वाचा आहे. हाताने तर POP मध्ये साचत निघते, त्याच्यातनं आपण हाताने करावं लागते. हो, कोरीव काम आहे. दुसरं होत नाही, फक्त वेळ जातो डिझाईन करायला. बरोबर. आम्ही समुद्रानंतर विसर्जन केलं दिवसात त्यांच्या मूर्ती राहतात, पण ह्याचं तसं नाही, पाण्यात येतं गेली. आणि आता गव्हर्नमेंट हे मान्य केलेलं आहे की POP हे समुद्रामध्ये विरघळलं जातं. त्याला कुठलाही धोका नाही, प्रदूषण हा विरहित आहे. पण तुम्ही तिथे आलात तर तुम्ही नाराज होऊन जात नाही, फक्त तुम्हाला पुढच्या वर्षी लवकर ऑर्डर द्यावी लागेल. लवकर आपण गणपती कसं पुढल्या वर्षी लवकर या, तसं कस्टमर आम्ही पुढल्या वर्षी लवकर या ऑर्डर करण्यासाठी. नक्कीच. चल पुढे आलं. पण इथे जास्त कोणत्या मूर्ती बनवतो, शाडू की POP? नाही, आता गमत असलेल्या प्रदूषणामुळे सरकारने बंदी घातली होती, POP वर बंदी घातली. त्याच्यामुळे आम्ही शाडूच्या मातीला जास्त प्राधान्य देतो. बरोबर. काही समाजकंटक लोक जे आहेत त्यांनी POPच्या विरोधात आपण याचिका दाखल केली. बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला त्यांना फेस करावं लागलं. आमची ही सोसायटी आहे, कमिटी आहे हमरापूर, खूप छान आहे, चांगली आहे, व्यवस्थित चालते. आणि काय बोललं, आमच्यावर अक्षरशः म्हणजे गव्हर्नमेंट ज्यावेळेला POP बंद केली त्यावेळेला उपासमारीची वेळ आली. आणि काही लोक आत्महत्या करण्याची सुद्धा त्याच्यावर पाय आली. गणपतीला आमचं संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान हो, आणि आउट ऑफ इंडियामध्ये आमचं जातो. आउट ऑफ इंडिया सुद्धा जातो. हो, मॉरिशस जातो, थायलंडला जातो, अमेरिकेला आता परवा आमची गाडी गेली अमेरिकेमध्ये. अच्छा, पण एक आहे शाडूची माती जी आहे ती हँडलिंग करायला खूप धोकादायक आहे. हां, कारण का ती कमकुवत आहे. बरोबर. काय होतं, बरेचसे लोक शाडूची माती घेऊन जातात आवडीने, पण तिथे काय दुखापत झाली मग त्यांच्या भावना दुखवतात. या गोष्टी खऱ्या आहेत. बरोबर. तर आज आपण आलेलो आहोत पेण हमरापूर येथे. आता पेण हमरापूर हे नाव ऐकून तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की कशासाठी चाललेलो आहोत. तर हो, आपण चाललेलो आहोत गणपती बघायला. गणपतीचा कारखाना आहे एक, आणि तिकडे उत्तम सुंदर अशा शाडू मातीच्या आणि POPच्या, जास्त करून शाडू मातीच्या मूर्ती ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर चला जाऊया आपण गणपतीच्या कारखान्यामध्ये. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत पेणमध्ये, पेण हमरापूर येथे सागर कला केंद्र ह्या कला केंद्रामध्ये. आणि ह्या कला केंद्राचे संचालक आहेत प्रदीप हजारे आणि सागर हजारे. आता आपल्याला ह्या कला केंद्रामध्ये काय काय बघायला मिळणार आहेत, कोणत्या कोणत्या गणपतीच्या मूर्ती बघायला मिळणार आहेत. तर ह्या कला केंद्रामध्ये आपल्याला POPच्या, शाडू मातीच्या, कागदी लगद्याच्या, लाल मातीच्या आणि इको फ्रेंडली गणपती आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. ह्या कला केंद्रामध्ये कच्च्या आणि रंगीत अशा गणपती मूर्ती ऑर्डर करून मिळणार आहेत. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये. आणि तुम्हाला जर ह्या सागर कला केंद्राला ऑर्डर द्यायची आहे तर माझ्या मागे तुम्हाला इथे नंबर दिसत आहेत. हे आहे प्रदीपभाई हजारे ह्यांचा हा नंबर आहे आणि सागरदादा हजारे ह्यांचे 2 नंबर आहेत. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ही जे सागर कला केंद्र आहे ते कुठे आहे तर पेण हमरापूरमध्ये आतमध्ये येऊन बँक ऑफ इंडिया जी आहे ती बघायची आहे. बँक ऑफ इंडियाच्या बरोबर अपोजिट साईडला आहे सागर कला केंद्र, सागर कला मंदिर. तर चला बघूया सागर कला मंदिरमध्ये कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत आणि त्या मूर्ती किती फुटाच्या, कितीपासून किती फुटाच्या आहेत ते पण आपण बघणार आहोत. आणि सगळं जे काय काम आहे ते आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागेल.
नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत हमरापूरमध्ये सागर कला मंदिर जे सागर हजार यांचं आहे. आणि आज आपण त्यांच्या कारखान्याला भेटणार आहोत, कला केंद्राला. तर आज त्यांचे वडील जे आहेत त्यांना आपण मिळणार आहोत. तर आता तुमचं पहिलं नाव सांगा. माझं नाव प्रदीप हरिचंद्र हजार आहे. अच्छा. मी रहिवासी पेठचा. नंतर मी हमरापूरला ही जागा खास गणपती कारखान्याकरता घेतली. ओके. कधीपासून चालू केलं आहे ही आमची चौथी पिढी आहे. चौथी पिढी आहे. अच्छा. आमचे आजोबा आमचे पंजोबा पण हे करायचे, पण ते त्या 3 महिन्याकरता करायचे पहिले. फक्त 3 महिन्यापासून? जून, जुलै, ऑगस्ट. बरोबर, गणपती सीझनसाठी फक्त. त्याच्यानंतर आमचा भांड्याचा व्यवसाय चांगला होता. हां. आम्ही हांडे बनवतो. हांडे. हां, म्हणजे जे आम्ही तांबट समाजाचे आहोत. तांबट समाजाचे. तर आम्ही हांड्याचा धंदा पहिला खूप जोरात होता. बरोबर. पण त्याला उतरती करायला लागली स्टील आल्यामुळे. त्यामुळे तो धंदा आम्ही बंद केला. बरं, तांब्याचे हांडे बोलता ना? तांबा पित्तळ. आणि त्याच्यानंतर मग गणपतीच्या ह्याला खूप वाव मिळाला. बरोबर. एवढा वाव मिळाला की घरोघरी गणपती बसवायला गणपती अपुरे वाढायला लागले. पहिले आम्ही मातीचे गणपती करायचो. मातीचे गणपती 3 महिन्याकरता आमचे वडील करायचे, आमचे आजोबा करायचे. पण ते तेवढ्या पुरतं होतं. पण नंतर गणपतीचा तो हे वाढत गेला महिमा की प्रत्येकाच्या घरात गणपती. बरोबर. एक जरी आपण गणपती सार्वजनिक घेतला तरी नवसाचे गणपती असतात. मग ते तिकडे गणपतीचा एवढा प्रसार वाढला की खूपच. पण त्याच्यामुळे काय झालं की रोजगार मिळाला. रोजगार मिळाला. नक्कीच. हा रोजगार खरोखर चांगला, म्हणजे ही उपजीविका त्यांना मिळाली. वर्ष 12 महिन्याची. पहिले फक्त 3 महिने होतं. आता या सर्व्हिसवर मिळत नाही. आता किती ग्रॅज्युएशन तुम्ही करा, ग्रॅज्युएट व्हा, ते तुम्हाला सर्व्हिस मिळत नाही. बरोबर. हा एक धंदा असा आहे की तुम्ही स्वतः करा आणि स्वतः पोट भरा. पूर्ण 12 महिने. 12 महिने. म्हणजे गणपती आल्यानंतर देवीचं सुद्धा. हो, देवीचं. मग लगेच आम्ही देवीचं करतो. म्हणजे मग आम्ही जागा घेऊन नाही डेव्हलप केली. आणि गणपतीचं आमचं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. आता या गणपतीला कुठून ऑर्डर येते आपल्याला? गणपतीला आमचं संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान. हो. आणि आउट ऑफ इंडियामध्ये आमचं जातो. आउट ऑफ इंडिया सुद्धा जातो. हो, मॉरिशस जातो, थायलंडला जातो. अमेरिकेला आता परवा आमची गाडी गेली. अमेरिकेमध्ये. अच्छा. अशा पद्धतीने आम्ही मूर्त्या पाठवतो. म्हणजे ही पार्सल म्हणजे डिलिव्हरी तुम्ही स्वतःच करता? कसं? आम्ही स्वतः करतो, ते स्वतः येतात, स्वतः कॅल्क्युलेट करतात. हो. आमची पाठवण्याचे आम्ही हे पण काढलेले, व्हिडिओ शूटिंग पण केलेले आहे. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कसे पार्सल होते व्यवस्थितरित्या त्यांच्या घरपोच व्यवस्थित केली जाते. तर आपण आता बघणार आहोत की शाडूच्या मूर्त्या कशा बनवल्या जातात आणि ते कसे बनवतात ते बघूया आपण. शाडूची मूर्त्या कशा बनतात आणि साच्यामध्ये बनतात की डायरेक्ट हातानेच बनतात? शाडूची मूर्ती अशी आहे, शाडूची माती ज्यावेळेला आपण हाताने बनवू त्यावेळेस तो मोल्ड तयार होतो. त्यावेळेस कारण ती हाताने केल्यानंतर त्याला आकार येतो. आणि हे आमचे कार्य जे आहेत गेले 45 वर्ष माझ्याकडे आहेत आणि मातीचं काम करतात. आम्ही सुद्धा जातीवंत मातीवालेच आहोत. आम्ही मातीचे गणपती पहिले घडवायचो. मग पीओपी नंतर उदयास आली. पीओपी नंतर. कारण मातीच्या मूर्त्या अपुरे पडायला लागल्या. त्यामुळे मातीमध्ये अपुरे पडल्यामुळे आपण पीओपीमध्ये आपण करतो. आणि पीओपी खूप प्रमाणात चालू. ही शाडूची माती कुठून आणता? काय? गुजरातून आणा. आपल्याकडे महाराष्ट्रात मिळते? नाही, गुजरातून. अच्छा, बरोबर आहे. मग हे पीओपी कधीपासून चालू झालं? तरी पण पीओपीला साधारणतः तुम्हाला सांगतो बघा 40 वर्ष झाले. 40 वर्ष. हो. पण आपण इथे जास्त कोणत्या मूर्त्या बनवतो? शाडू की पीओपी? नाही, आता गंमत अशी आहे, प्रदूषणामुळे सरकारने बंदी घातली होती. पीओपीवर बंदी घातली. त्याच्यामुळे आम्ही शाडूच्या मातीला जास्त प्राधान्य देतो. बरोबर. पण एक आहे, शाडूची माती जी आहे ती हँडलिंग करायला खूप धोकादायक आहे. कारण का ती कमकुवत आहे. बरोबर. काय होतं, बरेचसे लोक शाडूची माती घेऊन जातात आवडीने, पण ती जी काय दुखापत झाली मग त्यांच्या भावना दुखवतात. ह्या गोष्टी खऱ्या आहेत. बरोबर. त्याच्यामुळे मग पीओपी हे म्हणजे पर्यावरणपूरक, म्हणजे त्याला तो प्रदूषण होत नाही. फक्त वेळ जातो विसर्जन करायला. बरोबर. म्हणजे समुद्रानंतर विसर्जन केलं तर दिवसात त्यांच्या मूर्त्या राहतात. पण ह्याचं तसं नाही, पाण्यात गेली. आणि आता गव्हर्नमेंट हे मान्य केलेलं आहे की पीओपी हे समुद्रामध्ये विरघळलं जातं. त्याला कुठलाही धोका नाही, प्रदूषण हा विरहित आहे. पण परमिशन काढली होती ती कधीपर्यंत चालू केली मग त्यांनी? कारण न्यूजला येत होतं. मध्यंतरी काय झालं माहिती काय, ह्या काही लोकांनी काही समाजकंटक लोक जे आहेत त्यांनी पीओपीच्या विरोधात आपण याचिका दाखल केली. बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला त्यांना फेस करावं लागलं. आमची ही सोसायटी आहे, कमिटी आहे हमरापूर, खूप छान आहे, चांगली आहे, व्यवस्थित चालते. आणि काय होलं, आमच्यावर अक्षरशः म्हणजे गव्हर्नमेंट ज्यावेळेला पीओपी बंद केली त्यावेळेला उपासमारीची वेळ आली. नक्कीच. बरोबर. आणि काही लोक आत्महत्या करण्याची सुद्धा त्याच्या पायी आली. पण काही कालांतराने आमच्या गव्हर्नमेंटनी मेन म्हणजे शेला साहेबांनी खूप आम्हाला मदत केली त्या बाबतीत.
आणि ती गव्हर्नमेंटकडनं कोर्टाकडनं आम्हाला परवानगी मिळवून दिली. त्यामध्ये शेलार साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. बरोबर. आणि म्हणजे संपूर्ण जे आता गव्हर्नमेंट आता आहे त्यांनी सुद्धा खूप सपोर्ट केला. बरोबर. नाही तर खूप बंदी चालू होतं. हो हो हो. पण आता जे आता कसं काय शेवटी कस्टमर अवलंबून आहे. आपण म्हणतो बाबा पीओपी तुम्हाला घ्यायला पाहिजे तर घेणार नाही, त्यांना मातीच पाहिजे. मग आम्ही त्याला माती करून देतो. ज्याला पाहिजे तरी पीओपी घ्या, ज्याला पाहिजे तरी माती घ्या. पण माती काम करताना खूप मजा येते. खूप मजा येते, आनंद मिळतो. पैशापेक्षा आनंद महत्वाचा आहे. स्वतः कारण हे पीओपी साच्यामध्ये टाकलं की रेडी मिळतो आणि फक्त त्याला कलर काम करायला. बरं, हाताने बनवायचं. हे बघ, हे गेले 45 वर्ष माझ्याकडे आहेत, काम करतायत आणि कलाकार आहेत. ओके. बाप्पाची मूर्तीचं काम चालू आहे. खूप छान. तुम्ही साच्याचा वापर नाही करत ना? खूप सुंदर. म्हणजे त्यांची कला बघाल तुम्ही इथे की पूर्ण हाताने ते वळण देत आहेत, गणपती बाप्पाला घडवण्याचं काम करत आहेत. मातीची याला साचा नसतो, तुम्ही हातानेच बनवता. आणि खूप सुंदर म्हणजे बाप्पाचा आकार देण्याचं काम जे आहे, जीव ओतण्याचं काम जे आहे ते दादा करतायत. मग तुम्ही हे काम कधीपासून चालू करता तरी साधारण? दसरा झाला की? अच्छा, म्हणजे गेल्या वर्षी जो दसरा झाला त्याच्यानंतर चालू केलेलं आहे काम. बापरे, म्हणजे किती लवकर ते तयारीला लागतात गणपती बाप्पाच्या. आपण फक्त 1 महिना आधी तयारीला लागतो, पण खरे क्रिएटिव्ह तर ते आहेत की दसरा झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या तयारीला लागतात. म्हणजे जवळजवळ वर्षभर. तुमचं नाव दादा? माझं नाव जगन्नाथ. अच्छा. जगन्नाथ पाटील. मग इथले मूळचे हमरापूरचे? पेणचे आहे. पेण धोनपाडा. अच्छा. मग तिथून दररोज ये जा करता? हा कारखाना पूर्वी इथे होता, पेनला होता. अच्छा. पेनवरनं इथे आलो आम्ही. एक मूर्ती बनवायला किती काय वेळ लागतो तुम्हाला? कसं दिवस? 1 दिवस लागतो. 1 दिवसात 1 मूर्ती होते तयार. बापरे. किती? 1.5 फुटाची आहे का? नाही, 2 फुटाची आहे. 2 फुटाची. एका दिवसामध्ये एक मूर्ती बनवला. हो. त्याच्यानंतर बघा, हे फिनिशिंग काम आहे, पॉलिशिंग. तिथे पॉलिश काम होते गणपतीचं. हे फिनिशिंग काम चालू आहे. या कोणत्या मूर्ती? पीओपी आहे की पीओपी. इथे फिनिशिंग चालू आहे. फिनिशिंग काम चालू आहे म्हणजे पॉलिश करतात. पॉलिश काम आतमध्ये चालू आहे. पहिले पॉलिशिंग करतो, मग त्याला आपण चायना मारतो आणि मग फिनिशिंग. हे काम महत्वाचं आहे फार. हे सगळ्यात महत्वाचं. फिनिशिंग असेल तर पुढे काम चालू शकतो. असं आहे. कलर काम त्याला व्यवस्थित लागेल. कारण जशी आपण भिंत आपण करतो, पॉलिश करतो, त्याला भिंत एक ओबडधोबड असेल, त्याला आपण पीओपीने कम्प्लिटली आकार देतो. तसंच ते तसंच आहे. बरोबर. तरी अंदाजे आपण यावर्षी किती गणपती काय ऑर्डर घेतली आहे? तसं म्हटलं तरी आमच्याकडे एक 10,000 मूर्त्या बनतात. 10,000. हो. तर ते वर्षभर आमचं काम चालू असतं. ह्या आत्ताच्या गणपतीच्या ज्या ऑर्डर आहेत त्या कधीपासून चालू करता तुम्ही? लगेच गणपती विसर्जन झाले की दुसऱ्या दिवशी लगेच चालू. पुढच्या वर्षीच्या गणपतीच्या ऑर्डर लगेच. हो, लगेच. कारण नवरात्र असेल लगेच. नवरात्राला पिरियड कमी मिळतो आपल्याला. आणि कधीपर्यंत बंद करता म्हणजे किंवा आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला, असं कधी होतं का? नाही, आम्ही बंद करतच नाही पहिली गोष्ट म्हणजे. कधी तुम्ही? कारण गिऱ्हाईकाचं कसं असतं म्हणजे काय, बिचारे येतात लांबून येतात. हो. आपल्या आशीवर येतात. हो. मग त्यांना आम्ही सांगतो ओके ठीक आहे, पुढल्या वर्षी जरा लवकर या. पुढल्या वर्षी आम्ही देतो. बरोबर. आम्ही कोणाचं नाराज करत नाही. गिऱ्हाईकाला आम्ही नाराज करत नाही अजिबात. आणि आम्हाला आवर्जून आमच्याकडे येतात, फोन करून येतात, आम्ही येतोय. म्हणजे कधी तुम्ही तिथे आलात तर तुम्ही नाराज होऊन जात नाही. फक्त तुम्हाला पुढच्या वर्षी लवकर ऑर्डर द्यावी लागेल. लवकर आपण गणपती कसं पुढल्या वर्षी लवकर या, पुढल्या वर्षी लवकर या, असं कस्टमर आम्ही पुढल्या वर्षी लवकर या ऑर्डर करण्यासाठी. नक्कीच. चल. आपलं नाव? माझं नाव उमेश भोये. आणि आपण कधीपासून काम करताय? मी तर सीझनपासूनच आहे म्हणजे. आणि आता हे कसलं काम सगळं म्हणताय? फिनिशिंग. काय पावडर आहे किंवा काय काय पीओपी आहे ते प्लास्टिक. अच्छा, ही जी पीओपी आहे आणि फिनिशिंग एकदम प्लेन होणार आहे. हा म्हणजे जी गॅप आहे अच्छा. ही पण चालली. हे तर मॉरिशस चालले. मॉरिशसला थोडी मोठी मूर्ती. हो. विमानाने जाणार. हो. एक तर आमची देवी विमानात गेली. हां. अच्छा, मग ही किती फुटाची आहे? ती 12 फुटाची आहे. 12 फुटाची मूर्ती. आणि ही बाय प्लेन जाईल. बाय प्लेन. ही जी मूर्ती आहे 12 फुटाची आहे आणि ही मॉरिशसला जाणार आहे बाय प्लेन.
तर आता तिचं काम पूर्ण झालेलं नाही, काम लवकरात लवकर होईल पूर्ण. हे बघा, हे अशा मूर्त्या आम्हाला हँडलिंग कराव्या लागतात, हां. बाहेरनं आणाव्या लागतात आणि मग कामाची अशी सुरू होते. हे आमचे कारागीर. अच्छा, हे रावेचे आहेत. अच्छा, तुमचं नाव काय? विश्वजित पाटील. विश्वजित पाटील. तुमचं काय? संजय पाटील. अच्छा, तुम्ही कधीपासून काम करता इथे? आल्या 2 वर्ष झाले आम्हाला. 2 वर्ष झाले. ओके, म्हणजे ही आता मूर्ती आणली आहे, आता हिचं पॉलिश करा, पॉलिश करा, पॉलिश करा. पॉलिश करा. ओके, ठीक. हे कलावंत आहेत, कारागीर आहेत सगळे. माझं नाव कैलास तानाजी पाटील. इथे कधीपासून काम करताय? मी जवळजवळ आता 8-9 वर्ष काम करतो. हां. कोणतं काम करता? काम आता फक्त शेडिंग आणि आखणी सोडून सर्व करतो. ते काय करताय ते दाखवतो. हां, दाखवतो. हे आता काय माहिती आहे, गणपती जेव्हा आता कसा आपण प्लॅस्टरमधनं उत्काम असतो, उत्कामधनं काढला की त्याला पॉलिश होतो. पॉलिश केला की त्याला हा सफेदा मारायला लागतो, कारण काय याला फिनिशिंगमध्ये होलं दिसतात. होलं दिसली की मग त्याला फिनिशिंग होतं. मग फिनिशिंग झाली पुढे की मग तो त्याला व्हाईट सफेद मारायला लागतो. मग बॉडी कलर कोणता पाहिजे कस्टमरला तसा, आणि नंतर मग पुढे 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 चायना मारतो व्हाईट. हां, सफेद. हां, दाखवतो. 1 मिनिट. हां, म्हणजे हे आहे ना, हे आता पॉलिश करून आलं आहे ना गणपती, तर होलं दिसण्यासाठी. हां, हा गणपती अगोदर आहे ना असं झाडायला लागतो बघा. त्याच्यावर आता हे बघा कसं पॉलिश करून आलं आहे ना. जरा थांबा थोडं. हां, हवा मारायला लागतो. हवा मारली ना की आता हे असं हां. तो झबलेवाला एक 20 उंदीर काढ. 20 उंदीर काढ. 20 उंदीर. हां, 20 उंदीर काढ. 20 उंदीर काढ. झबलेवाला एक आहे आणि दुसरं कुठलं आहे? झबलेवाला ना. झबलेवाला आणि 20 उंदीर चालते. काढता परत घे जा. पावती पहिली पाहिजे. हां, आता पंख्यावर ठेवतो बघा. पंखा चालू आहे समोर, मोठा पंखा. हां, गौरव म्हात्रे. हां, आणि उन्हामुळे पण थोडा पाऊस नसल्यामुळे पंखा, नाहीतर उन्हात लगेच सुकतात. 15-20 मिनिटात सुकतात गणपती. तुझं नाव नाही काय? माझं नाव, मी त्याचं नाव. कलर काम नाही लगेच, मग फिनिशिंग होतो. म्हणजे होलं आहेत ना, त्याचं होलं पडली बघा. हे बघा, ती बुंदाची असतात. त्याला प्लॅस्टर असतो. प्लॅस्टर ती बघा कोण समोर. होल पडत नाही. हे जेव्हा पॉलिश होतात ना, ऑलरेडी कसे गणपती काढतात ना, हे गणपती होतकाम करतात ना, काढतात हे गणपती साचेमधून. 20 काढून क्लिअर नसतो ना, क्लिअर नसतो. मग त्याला फिनिशिंग द्यायला लागतं सर्व. त्याच्यामुळे तो होलं दिसणार आणि मग होलं आम्हीच हे करतो फिनिशिंग. हां, प्लॅस्टरमध्ये ते प्लॅस्टर घेणार पावडर, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रशमध्ये आम्ही बुरणार, परत त्याच्यावर एक व्हाईट मारणार. व्हाईट मारला मग बॉडी कलर. पण हे मारायलाच पाहिजे. हां, चायना. त्याला लेडीज वर्ग आपल्याकडे कामाला आहे. अच्छा, लेडीज सुद्धा कामाला आहे. हो, पॉलिश काम करतात, कलर काम करतात, पॉलिश आणि काम कलर करतात. हो. तुमचं नाव ताई? माझं नाव सोनाली. आणि तुमचं? इथं फिरदेवी सुनू बाबा. कधीपासून तुम्ही इथे येता? आता आपलं नवीन अच्छा, नवीनच आहे. त्यांची छोटी छोटी मुलं आहेत है ना गं? तुझं नाव काय गं? लास्ट आहे. ठीक आहे. ऐश्वर्या दिदा. अच्छा, टी जाऊन तिकडे ते पॉलिश करतायत. बघूया त्यांचं पॉलिश काम. ह्याच्यामध्ये काय पॉलिश म्हणजे खडबडीत जर असं असेल ते थोडं फिनिशिंग clear करण्यासाठी. फिनिशिंग करणं. हां, हां, जसं आपण भिंत कशी करतो, बरोबर. आणि त्याच्यानंतर हां, पॉलिश काम करतो तसं आहे ते. म्हणजे तेवढं कलर लावायला पण मी इझी पडत असते. कलर तेच तर मेन काम आहे. बरोबर. हां, हां. तुमचं नाव? तुम्ही कितीपासून काम करता इथे? 5 वर्ष आहे ना. तुम्ही आता हे कोणतं काम करताय? माती साडी माती. मातीचं फिनिशिंगचं काम.
म्हणजे असे छोटे छोटे पार्ट बनवून पहिलं ते हा जॉईन करतात. असे छोटे छोटे पार्ट असतात, काढायचे आणि मग जॉईन करायचे. POP-पेक्षा हे हार्ड काम आहे. हार्ड आहे. हो हां साधं काढलं. हे जॉईन करण्यासाठी पण शाडूची माती वापरतात. हो शाडूची माती. हो हाताने तर POP-मध्ये साच्यानं निघते, ह्याच्यात आपण हाताने करावं लागते. हो कोरीव काम आहे. या माझं महेंद्र बलराम म्हात्रे. अच्छा. आणि तुम्ही इथे किती दिवस काम करताय? 14 वर्ष. आणि हे तुम्ही कोणतं काम करताय? तुम्ही शेडिंगचं काम, शेडिंगचं काम. फिनिशिंग झाल्यानंतर शेडीचं काम करतात, डोळ्याचं काम करतात. फिनिशिंग, कलर काम, नंतर शेडिंग. डोळे आखणी पण तुम्हीच करता? हो करतात. तो मग एकदम परफेक्ट ना, म्हणजे बाजू तो सगळा वरती नाही गेला. शेडवर दुसरा शेड टाकला पाहिजे. खूपच त्याचं काम विस्तृत आहे खरं तर. लहान होतं ना तेव्हापासून करतो. तेव्हापासून काम करता? अच्छा. तुम्हाला एकदम प्रॅक्टिस चांगली आहे. हे वडखलचे राहणार आहे. वडखल हे आहे निघालेलं 20 न निघालेलं आणि सगळेच काढा सध्या. शेडिंगचं काम. हां काढा. तुम्ही स्टार्ट टू एंड करू शकता की फक्त हेच काम करता? गणपतीचं काम पूर्ण काम करतो. पूर्ण करू शकता. पण आता सध्या इथे फक्त शेडिंग करता शेडिंग करतो. आणि नंतर मग आखणी पेंटिंग वगैरे असेल ना असेल. हां. तेव्हा पेंटिंगला बसतो. डोळे काढणं, पेंटिंग बाई डोळे काढणं. डोळे काढणं. तुझं नाव काय? हे मोल लाग मग मोल लाग. मोल काम कधीपासून करतो तू? हे 1 वर्ष झालं. 1 वर्ष. हे शेडिंगचं काम करतो. हा शेडिंग. आपले ते आता पेंट करण्यासाठी आपल्याला कसं यूट्यूब फक्त एवढ्या याच्यामध्येच कलर आहे ना? हां एवढ्याच्या. बस पेंटिंगला बस. हे काय गन बोलतात ना गन? इथे बस. आता हे डोळे काढणार या. मोहन पाटील. तुम्ही काम कधीपासून करताय? जवळजवळ 20 वर्ष. 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये. हां हे डोळ्यांची आखणी आणि हे काम तुम्ही करताय? हो स्वतः मी करतो. आता आपण बघूया डोळ्यांची आखणी. ह्या बाप्पाचे डोळे दाखवा मला. खूप छान. बाप्पाचे डोळे बघूनच आपल्याला समजते किती जीव आहे त्या बाप्पाच्या मूर्तीमध्ये. आणि वेगवेगळ्या प्रकारचे डोळे तुम्हाला सगळे झालेले आहेत तयार की तुम्ही करून दाखवा? तयार झालेले आहेत जवळजवळ. हां. प्रभाव गोल्ड खालचं पूर्ण गोल्ड ना. हां ठीक आहे. सकाळी 8:30 ते रात्री 12. हां नाही इझिली करतात ते लोक. पटकन. आपल्या काय हात काय म्हणते पकडला बोला. असता. मस्त. पुढे आलं पुढे आलं. अच्छा.
गणपती बाप्पाचं काम झाल्यानंतर इथे ह्या रूममध्ये आणून ठेवलं जातं, म्हणजे हे इथे रेडी झाल्यानंतरचा रूम आहे. आणि इथे तुम्हाला मी दाखवते वेगवेगळ्या प्रकारचे गणपती तयार झालेले आहेत. आता भरपूर ऑर्डर्स त्यांचे गेलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कमी दाखवते. एक छोटेसे गणपती बाप्पा आहेत, तुम्ही बघाल की साईज दाखवते मी तुम्हाला केवढीशी आहेत. एक आपल्या हाताच्या पंजा इतकं गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. आणि अजून कोण कोण बघतं हे? माझा मुलगा आहे ना, मुलगा. माझा मुलगा इंजिनियर झाला. आपला ह्याचं काय म्हणतात ॲटोमोबाईल. हां, आता गंमत कशी आली, ॲटोमोबाईल इंजिनियर झाल्यानंतर तो सर्व्हिसला लागत होता. तर मी म्हटलं तर हा एवढा मोठा धंदा आहे, मग हे नंतर कोण चालवणार, बरोबर ना. परंपरा आपली नाही ना, आपलं नाव आहे आणि त्याच्यामुळे मग त्याला तो बाहेर पण जाणार होता आउट ऑफ इंडिया. त्याला म्हटलं हे काम चालू ठेव कंटिन्यू. पण आहे ह्यात पण त्याला इंटरेस्ट आहे सगळ्यामध्ये. आता ते इस्टेट एजंटचं पण काम करतो, बाहेरचं पण काम करतो, राजकीय पक्षामध्ये काम करतो, टटकऱ्यांबरोबर असतो तो, त्यांचंही काम करतो, हेही काम करतो, सगळं सांभाळतो. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू सांभाळ, नंतर तुला सांभाळते सगळं. आमची 5वी पिढी माझी. हां, माझे पंजोबा हां, माझे आजोबा श्रीधर हजारे, माझे आजोबा श्रीधर हजारे, त्यांचे वडील पंजोबा रामचंद्र हजारे, आणि माझे आजोबा श्रीधर हजारे आणि माझे वडील हरिश्चंद्र हजारे. आम्ही सर्व कलावंत होतो. मुलगा असं. हां, हो. जगप्रसिद्ध म्हणजे बोलतात की हमरापूरचे गणपती जे बाहेर देशात जातात ते कधीपासून चालू झालं आहे? काय गमत राहिली, हमरापूर हे फेमस आहे ॲक्च्युली. लोकमान्य टिळकांनी जे आता हे जे आपण केलं सार्वजनिक गणपती उत्सव केला, सर्वांनी एकत्र येण्याकरता, ही जी भावना जी होती की सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, त्या हिशोबात हे चालू केलं. पेण हा जो प्रकार आहे, देवधर म्हटलं म्हणजे गणपती प्रसिद्ध पेणचे. हे देवधर कुटुंब म्हणजे मोठं होतं, आर्टिस्ट. अच्छा. त्यानंतर काय झालं की गणपतीचे हे वाढत चाललं आणि हमरापूरला जातीवंत कलावंत आहे. एक मॉडेल काढतात ना, ते एक डिझाईन टाकतात ना, नवीन मॉडेल सुपर एकदम, म्हणजे पेणला लाजवतील असे करतात. अच्छा. हां, पेण लाजवतील म्हणजे याचा अर्थ असा की पेण हे सिम्पल काम आहे. पेण ज्या शहरामध्ये सिम्पल काम आहे, पण आर्टिस्टपणा जो आहे हमरापूरमध्ये. हमरापूर झोळा कळवा आणि कळवा आमचा हा विभाग आहे. आमचा विभाग आहे. हां, आमचा विभाग आहे. आणि आमची ही जी बॉडी आहे ना, आमची स्ट्रॉंग आहे एकदम. हां, आमची कमिटी आहे. हमरापूरच्या 3 विभागाची आमची कमिटी आहे. आणि कमिटी मेंबर इतकं सुपर काम केलं त्यांनी खूप मेहनत घेतली याकरता POP चालू करण्यासाठी. हो, अगदी म्हणजे आधी टोकाची भूमिका घेतली, सगळं काम धंदा सोडून त्यात मागे लागले. आणि पेणचे गणपती प्रसिद्ध आहेत की हमरापूरचे आहेत? नाही, पेण हा तालुका आहे. बरोबर आहे. पेण पहिलं नाव घेतं पेणचंच नाव येतं आणि पेणच्या नंतर हमरापूर आहे. हमरापूर येतं. पण हमरापूरमध्ये कारागिरी आहे. आता मी पेणचा स्वतः पेणचा, त्यामुळे आमच्याकडे सिंपल काम चालायचं. देवधर म्हटलं म्हणजे सिंपल काम, कलात्मक काम असं त्यांच्याकडे आहे. ते जे आठवाले आहेत, वाद नाही. पण आता ज्या ह्या पिढीमध्ये जे काम चालतं ते हमरापूर झोळा आणि कळवा खूप छान काम चालतं, खूप छान. मग त्याला तोडत नाही. आता इथे सध्या मी गणपती तुमचे ते मोत्यांचं काम होणार असं काय? डायमंडची आमची सुनबाई करते गणपती, ते आज आलेली नाही. डायमंडचं गणपती तिकडे आहे केलेलं आहे, सुनबाई करतात. ते मोठमोठ्या गणपतीला, ते आता मॉरिशसला गणपती केला, अमेरिकेला गणपती केला, त्या गणपतीला संपूर्ण सजावट ती करते, तुमची सून करते. हां, आता ते आलेलं नाहीये, तर तुम्हाला ते बघायला मिळालं. जास्त प्रमाणात आहे तुमची आपल्या इथे की नाही? डायमंड आम्ही जास्त प्रमाणात करत नाही. आपण पूर्वीपासून असे हो, जी आता काय माहिती का, आता बघा आता कपड्यांची हे झालेली आहे, फॅशन निघाली. हो, आता कपड्यांची फॅशन, आता कपड्यांची आता फॅशन निघाली आहे. मोठे कपडे घालतात. म्हणजे पितांबर आणि फेटा आणि शेला. गणपती ऍक्टिव्ह दिसतो. हां, आता कसं लोक पूर्वीपासून आता आम्ही काय लोकांना म्हणतो जे ओरिजिनल ते ओरिजिनल. आता मी कपड्याचं काम जास्त करत नाही, करतो पण थोडं नेमकं असेल तर. तर पूर्ण व्हिडिओ तर तुम्ही बघितलीच असेल आणि इतके थोर कलावंत आहेत, तर आपल्याला दिसलेलंच असेल की सगळ्यांकडे एक वेगवेगळी कला आपल्याला दिसून आलेली आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. गणपतीचा पूर्ण कारखाना दाखवला, गणपती तयार करण्यापासून कलर करण्यापर्यंत सगळं आपण बघितलेलं आहे.
तर आपल्याकडून एकतरी ऑर्डर गणपतीसाठी गेली पाहिजे. तर त्यासाठी काय करायला लागेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला लागेल आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. असंच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा.